झाली हे तरी कबूल करतायत. जर जायचं नव्हतं तर चर्चा कशाला करायची होती? जर तुम्हाला भाजपबरोबर जायचं नव्हतं तर दिल्लीला 6-6 मीटिंग का केल्या? त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या बरोबर मीटिंग झाल्या, अशा कुणाशा खाली लोकांच्या बरोबर मीटिंग नाही झाल्या. आणि त्याच्यामध्ये आम्ही साक्षीदार आहे ना, मी साक्षीदार आहे, प्रफुल्ल पटेल साहेब साक्षीदार आहे, देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे, कारण त्या 5ची मीटिंगला देवेंद्रजी म्हणायचं. मला तेच कशा करता तुम्ही विचारता? तुम्हाला हे सगळं माहिती आहे की या मीटिंग झालेल्या, तिथं जायचं ठरलेलं होतं. लास्टला साहेब पुन्हा मुंबईला आल्यानंतर ते बदललं. भाजपबरोबर नाही, आता म्हणले शिवसेनेबरोबर जायचं. म्हणजे शिवसेना आणि भाजप एकत्रपणे गेले 35 वर्ष तर ते दोघं एकत्र काम करतायतच. त्यांची युती जगजाहीर आहे आणि देश पातळीवर पण त्यावेळेसच्या लोकांना माहीत होतं. म्हणजे वाजपेयी साहेब, तुमचे हर्ष अडवाणी साहेब, स्वर्गीय प्रमोद महाजन साहेब, अशा सगळ्यांना माहीत होतं. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेजी, असं सगळं माहिती होतं. परत तेच सांगत बसायचं आणि पुन्हा म्हणायचं. आता मागे तुम्हाला आठवत असेल, तुम्हीच मीडियाचे सगळे सहकारी आहेत. काही दिवसापूर्वी मला त्याच्यातला एक जण काल भेटला. मोदी बागेमध्ये कुठल्या पक्षाच्या बरोबर जायचं याची चर्चा चाललेली होती. त्या दिवशी तुम्ही बातम्या पण लावलेल्या होत्या, आठवत आहे का? या निवडणुकी लागली तेव्हा, आणि तिथेही चर्चा चालली होती, काहींचं मत काय, काहींचं मत काय. अर्थात तो त्यांचा अखत्यारीत प्रश्न आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं चिन्ह वेगळं आहे, त्यांचा झेंडा वेगळा. त्याच्यावर त्यांनी काय करावं हा त्यांचा. आणि आपल्याला सगळी पार्श्वभूमी माहिती आहे की 78 पासून त्यांनी जे निर्णय घेत आले, 78ला, पुन्हा 80ला, पुन्हा 86ला, पुन्हा 90, असे वेगवेगळे निर्णय ते सातत्याने घेत आलेले आहेत. त्यांच्या तरुण वयात पण घेत आले आणि नंतरच्या काळात पण घेत आलेले आहेत. हे आपण सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. 4 जून नंतर ज्यावेळेस निकाल येतील त्यानंतर सर्व छोटे पक्ष इंडिया आघाडीतले काँग्रेसमध्ये विलीन होतील असं पवारसाहेब म्हणतात. तुम्ही कसं पाहता या विधानाकडे? तुमचा एक प्रादेशिक का साहेबांचे स्टेटमेंट मी पहिल्यापासून फार जवळनं काम करणारा कार्यकर्ता आहे. फार जवळनं सगळ्या गोष्टी मी साहेबांच्या संबंधात मध्ये पाहिलेल्या आहेत. साहेबांना ज्यावेळेस असं काही करायचं असतं त्यावेळेस साहेब सांगतात की मी हे माझ्या पद्धतीनं मला जे वाटलं ते मी केलं, परंतु आता माझी भूमिका ही आहे. त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं, कधी कधी एक समरावस्था निर्माण करण्याच्या करता पण अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात. त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर आता उद्धवजींचा पण त्यांनी उल्लेख केला. मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये विलीन करतील. मी जे उद्धवजींना गेले 2.5 वर्ष जवळनं पाहिलेले उपमुख्यमंत्री म्हणून, ते मुख्यमंत्री होते, मला तिथं काम करण्याची संधी मिळायची आणि मी त्यांना जे अनुभवलं, जो त्यांचा स्वभाव मी पारखला आहे किंवा एकंदरीत त्यांचे कामाची पद्धत वगैरे, ते बघता उद्धवजी असा काही निर्णय घेतील पक्ष विलीन करण्याचं तुम्ही म्हणताय, असं काही करतील असं मला अजिबात वाटत नाही. शरद पवारांनी ह्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी नकार सुद्धा कुठेही दिला नाही. ज्यावेळी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भातला प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हटले की हा सामूहिक निर्णय असेल जो काही निर्णय घेतला जाईल. म्हणजे कुठेही नकार त्यांचा नव्हता. पवार साहेबांना ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि असं दाखवतात तो सामूहिक निर्णय. आणि बाकीच्या आता आम्ही जो निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते किंवा मधीच म्हणायचे ठीक आहे तुम्ही जावा, मी आता बाजूला होतो, मी आता रिटायर होतो, असं ते करायचे. ते त्यांना पाहिजे तेच करतात. फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय चर्चा केल्यासारखं त्या ठिकाणी दाखवतात, परंतु त्यांच्या मनामध्ये जे असतं तेच ठामपणे ते करतात. तुम्ही आता जसं म्हटलं की उद्धव ठाकरेंचा पक्ष हा काँग्रेसमध्ये सहभागी होणार, पण तुमच्या सोबतचे असणारे पक्ष शिवसेना किंवा भाजप म्हणतो फक्त औपचारिकताच बाकी आहे उद्धव ठाकरेच्या पक्षांची काँग्रेसमध्ये. त्यांनी काय म्हणावतो त्यांच्या मताला मी का हे करायचं, विरोध करायचा? प्रत्येकाला तुझं मत वेगळं आहे, ह्यांचं मत वेगळं आहे, ह्यांचं मत वेगळं आहे. मला जे वाटतं ते मी बोललेलो आहे.
हा असं बोलला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला काहीच वाटत नाही. बोलणारे बोलतात, तुम्ही त्याचं सगळ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्याच्याबद्दलचा अर्थ बाहेर काढावा. दादा काल एक महत्वाची डेव्हलप साहेबांनी एक दिवसाची विश्रांती घेऊन पुन्हा दौरा सुरू केलेला आहे. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? कारण तुम्ही भाषणात पण तुमची भूमिका स्पष्ट केली की कोण त्यांना पुढे घेऊन जाते. आता काय वाटतं? ठीक आहे, पवार साहेब त्यांचा स्वभाव, ते म्हणतील तेच ते ऐकतात, ते कुणाचं ऐकत नाही. मागे देखील आम्ही सांगायचो की बाबा तुम्ही एखादी सभा घ्या, जे लीडर लोक करतात, बाळासाहेब ठाकरे एक प्रेस घेतात आणि संध्याकाळी